नमो बुद्धाय जय भीम. तृतीय खंड. तथागत बुद्धांनी काय शिकवले. भाग पहिला. धम्मामध्ये बुद्धांचे स्थान. 1. तथागत बुद्धांनी धम्मात बुद्धांकरिता विशेष हक्काचे स्थान राखलेले नाही. ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानित असे. शिवाय तो स्वतःला देवपुत्र मानत असे. माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्तांची अट होती. अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले. इस्लाम धर्माचा प्रणेता महम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर मानित असे. याशिवाय तो असे मानित असे की माणसाने 2 अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात नाही. इस्लाम धर्मातील मुमुक्षूने प्रथम महम्मदास देवाचा प्रेषित मानले पाहिजे. इस्लाम धर्मातील मुमुक्षूने नंतर महम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे. इस्लाम धर्मात वरील 2 अटी मानणाऱ्यानेच मोक्षाचा मार्ग खुला आहे. मुसलमानांचा मोक्ष हा महम्मदला देव प्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महम्मदाने आपण स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे. तथागत बुद्धांनी अशी कधीही अट घातली नाही. शुद्धोधन आणि महामाय यांचे आपण नैसर्गिकपणे जन्माला आलेले पुत्र आहोत. या पलीकडे स्वतः संबंधी तथागत अधिक काही म्हणत नाहीत. येशू ख्रिस्त आणि महम्मद यांनी आपापल्या धर्मशास्त्रात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली, मोक्षाच्या मार्गात आपले महत्त्व सांगितले, तसे तथागत बुद्धांनी केलेले नाही. ह्यामुळेच बुद्धांच्या जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली नाही. पहिले बुद्ध संगीती ही बुद्धांच्या निर्माणानंतर लवकरच भरवली गेली हे सर्वश्रुतच आहे. या धम्म संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हे होते आणि त्या काळी बुद्धांच्या कपिलवस्तूचेच रहिवासी आणि ज्यांनी त्यांच्याबरोबर त्याच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या धम्म संगीतेला उपस्थित होते. परंतु अध्यक्ष काश्यपांनी काय केले, त्यांनी आनंदाला धम्माचे सुत्त पठण करायला सांगून संगीतीला प्रश्न केला, हे बरोबर आहे काय. ज्यावेळी धम्म संगीती होकारात्मक उत्तर देई त्यावेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवावी. यानंतर त्यांनी उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि धम्म संगीतीला विचारले, हे बरोबर आहे काय. धम्म संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप ते प्रश्न तेथेच संपवित. या पठणानंतर वस्तुतः काश्यपाने धम्म संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी तथागत बुद्धांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती. परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही. त्यांनी असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ 2 प्रश्नांचीच कर्तव्य आहे. काश्यपाने तथागत बुद्धांच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला तथागत बुद्धांचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. तथागत बुद्धांच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यपांना का सुचले नसावे. केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही. याचे उत्तर म्हणजे तथागत बुद्धांनी आपल्या धम्मशासनात तथागतांकरिता विशेष स्थान निर्मिले नाही हेच होय. तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्म या 2 अगदी अलग गोष्टी होत. तथागत बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्यांनी दिलेला नकार. 2-3 वेळेला तथागतांच्या अनुयायांनी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर अधिकार ज्यांनी चालवायचा त्यांचा निर्देश करण्याची विनंती केली आणि प्रत्येक वेळी तथागत बुद्धांनी तसे करण्याचे नाकारले. धम्म हाच तथागतांचा उत्तराधिकारी असे तथागतांचे प्रत्येक वेळी उत्तर असे. धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानेच अस्तित्वात राहिला पाहिजे, जगला पाहिजे, त्याच्या मागील माणसांची सत्तेत नव्हे. ज्या धम्माला अस्तित्वाकरिता जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. धम्माची सत्ता चालवयास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तो धम्मच नव्हे. धम्म आणि त्यातील आपले स्थान यासंबंधी तथागत बुद्धांचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता. 2. बुद्धांनी मुक्तिदानाचे आश्वासन दिले नाही. ते म्हणत तथागत हे मार्गदाता आहेत
मुक्तिदाता नव्हेत. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात, परंतु तथागत बुद्धांचा धम्म हा साक्षात्कार नव्हे. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या, असे प्राणीमात्रास सांगणारा देवाचा संदेश. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठवलेला असतो. त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो. मग त्याला धर्म असे म्हणतात. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष लाभ निश्चित करणे. धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे जर ते प्रेषिताला देवदूत मानित असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळीत असतील तर त्यांची नरकात पाठवण्यापासून सुटका करणे. तथागत बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसत आणि असे कोणी मानल्यास त्यांचे खंडन करीत असत. अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तथागत बुद्धांचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. तथागत बुद्धांचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनस्वरूपाच्या सखोल अभ्यासाचा तो परिपाक आहे. तसेच ज्या सहज प्रवृत्तीसह मनुष्य जन्म घेतो त्यांच्या कार्यपद्धतीची जाण, त्या सहज प्रवृत्तींची जडणघडण व मांडणी की ज्यांना इतिहास व परंपरानुसार माणसाने आकार दिला आणि ज्या सहज प्रवृत्ती त्याच्यासाठी हानिकारक काम करीत आहेत याची समज जाण आहे म्हणजे बौद्ध धम्म. सर्व प्रेषित मोक्षांचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्वासन न देणारा तथागत बुद्ध हेच एकमेव गुरु आहेत. मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये तथागताने विभाजक रेषा काढल्या आहे. एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे. तथागत बुद्ध हे केवळ मार्गदाता आहेत. विमुक्ती ही ज्याची त्याने आपल्या श्रमाने मिळवायची आहे. आपले हे मत मोग्गलायन या ब्राह्मणाला खालील सूक्तात तथागत बुद्धाने स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा तथागत श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वाराम प्रासादात विहार करीत होते. नंतर मोग्गलायन हा गणक ब्राह्मण तथागतांजवळ आला आणि आदराने अभिवादन करून तथागतांच्या बाजूला बसला. कुशलक्षेम विचारल्यानंतर तो गणक मोग्गलायन तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे दर्शन क्रमशः होते, पाऊल पुढे पडते, क्रमशः पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटचे पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते, म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते. श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे अंकगणनेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते त्याचप्रमाणे आम्हा ब्राह्मणांची आपल्या शिक्षणक्रमात क्रमशः प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी 1, दुरकी 2, तिरकी 3, चौके 4 असे 100पर्यंत पाळी शिकवतो. गौतमा, आता सांग, तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्हेचे प्रगतिशील शिक्षण तुझ्या शिष्याला मिळते काय? होय ब्राह्मणा, असेच मिळते. ब्राह्मणा, एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ. तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो. नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो. ब्राह्मणा, अगदी त्याप्रमाणेच तथागत शिकाऊ माणसाला पहिला पाठ असा देतात, बंधू, शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर. सदाचार संपन्न हो. क्षुद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव. विनयाचे परिपालन कर. हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात, ये श्रमणा, ये. डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस. संयमरहित चक्षुरेंद्रियाने रूपग्रहण करताना ज्या सतृष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात त्या दुर्वृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. चक्षुरेंद्रियाविषयी सावधान राहा. चक्षुरेंद्रिये संयमित ठेव. इतर इंद्रियाबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिभेने चव घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूंची जाणीव होते त्यावेळी त्या वस्तूंच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस. शिष्याने असे इंद्रिय प्रभुत्व मिळवले की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात, श्रमणा, ये. माफक आवश्यक तेवढे खात जा. खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक सौंदर्य दाखविण्याकरिता शरीरौष्ठव राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस.
तर शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न ग्रहण करावे. भोजन समयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे, नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही, माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल. नंतर हे ब्राह्मणा, श्रमण अन्नग्रहणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात. श्रमणा ये, जागृतीचा अभ्यास कर. दिवसा चालता बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर. रात्रीच्या पहिल्या प्रहरीसुद्धा सत्तीपठ्ठन संक्रमण करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धिपरस्पर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. तिसऱ्या प्रहरी उठ आणि संक्रमण करीत किंवा बसून आपले चित्तमलापासून परिशुद्ध कर. हे ब्राह्मणा, तो श्रमण जागरूकतेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात. तो असा. श्रमणा ए, जागरूकता आणि सम्यक स्मृती यांनी युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना स्वयंसंयम राखीत जा. पुढे किंवा मागे पाहताना, वागताना किंवा विसावा घेताना, अंगात वस्त्रे घालताना आणि वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना, खाताना, चघळताना, स्पर्श करताना, शरीर व्यापार करताना, चालताना, उभे असताना किंवा सावध असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा. नंतर हे ब्राह्मणा, त्या शिष्याला स्वयंसंयम साधला आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात. श्रमणा ए, एखादे एकांताचे स्थान शोधून, मग ते अरण्य असो, एखादा वृक्ष असो, पर्वत गुहा असो, पर्वत गुंफा असो, स्मशानस्थान असो, वनगुल्म असो, आकाशाखालील मोकळी जागा असो अथवा गवत पेंड्यांच्या राशीजवळची जागा असो, तसं एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्नसेवन केल्यानंतर आसनस्थ होऊन शरीर ताठ ठेवून 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थानांचा ध्यानांचा अभ्यास कर. हे ब्राह्मणा, जे श्रमण शिष्य आहेत, ज्यांनी मनोनिग्रही अद्याप साधलेला नाही परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो. परंतु ज्यांनी अहर्त पद प्राप्त केले आहे, ज्यांनी आसवांचा नाश केला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे, जे कृतकृत झाले आहेत, त्यांनी आपल्या शरीरावरील भार उतरून दिला आहे, विमुक्ती मिळवली आहे, ज्यांनी भौतिक बंधनांचा उच्छेद केला आहे, प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो. तथागताचे हे प्रवचन ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला, परंतु गौतमा, मला हे सांग की तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेचे परिपूर्णता किंवा परिपूर्ण प्रज्ञा निर्वाण मिळवू शकतात काय? किंवा काहींना ते मिळविताना अपयश येते काय? ब्राह्मण, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही. परंतु गौतमा, याचे कारण काय? तिथे ते निर्वाण आहे, इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे. मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस, शिक्षण दिले आहेस, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये, हे कसे? ब्राह्मणा, त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो. परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल असे उत्तर द्यावे लागेल. सांग, तुला राजगृहाचा रस्ता पूर्ण माहीत आहे काय? होय, मला तो पूर्ण माहीत आहे. बरे, मग ह्या रस्त्यासंबंधी पूर्ण माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो. नंतर दुसरा मनुष्य येतो, तो मार्गदर्शनाकरिता तुला विनंती करतो. तू त्याला त्या सूचना करतोस. तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोचतो. ब्राह्मण बोलू लागला, त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखवणे हे माझे काम आहे. ब्राह्मणा, मग तथागत काय करतात? हे तू ताडले असशीलच. तथागत फक्त मार्गच दाखवितात, तोही खात्रीचा मार्ग. तथागत बुद्ध, हे मी तुम्हाला मोक्ष
मुक्ती देईन असे आश्वासन न देता विमुक्ती प्राप्तीच्या मार्गाविषयीच्या सत्यतेची मात्र खात्री देतात। आणि मोक्ष म्हणजे काय? मोहम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे। तथागत बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे विमुक्ती म्हणजे निर्वाण, आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह, समूळ नाश। अशा धर्मात विमुक्तीचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार?